वाक्यरूपांतरण. प्रश्न 1. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली. या वाक्याची नकारार्थी वाक्य करा. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला. संमती दिली, विरोध केला नाही. विरोध केला नाही वस्त बोले भाई. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. माझ्या सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली. या वाक्याचे सोप्या वाक्यात रूपांतर करा. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. सोपा वाक्य म्हणजे केवळ वाक्य. जोजी जे ज्या तोती ते त्या हे मिश्र वाक्य आहे. मुलांना आवडलेल्या खेळाला मान्यता द्यावी ह्या चुकीचं आहे. मान्यता दिली 1 नंबर इज दी करेक्ट आहे. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली. सोप्या वाक्यात रूपांतर. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली. सोप्या वाक्यात रूपांतर. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. तो खेळताना पडला. या वाक्याच्या उद्गारार्थी वाक्याचे योग्य पर्याय निवडा. शेवटी उद्गारार्थी पाहिजे. हा नाही आहे, हा पण नाही आहे. तो खेळताना पडला. तो खेळताना पडला बरोबर आहे. तो खेळताना पडला. 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 आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. ठीक आहे. प्रश्नार्थ करा म्हणते तो. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. जगात सर्वात सुखी असा कोण आहे. जगात सर्वात सुखी असा कोणी नाही. जगात सर्वात सुखी असा कोण आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्वात सुखी असा कोण आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्वात सुखी असं कोण आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्वात सुखी असा कोण आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगात सर्वात सुखी असा कोण आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. किती सुंदर आहे हे फळ. उद्गारार्थी वाक्य. किती सुंदर आहे हे फळ. उद्गारार्थी. किती सुंदर आहे हे फळ. उद्गारार्थी. जे आपणासाठी ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे. जोजी या तोती येत आहे मिश्र वाक्य येते. हे मिश्र वाक्य आहे. जोजी या तोती येत आहे हे मिश्र वाक्य आहे. जोजी येजा तोती येते ही मिश्र वाक्य. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करता. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. मोस्ट टाइम नाही. नकारार्थीमध्ये 2. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. शक्यता दाखवली. शकणार नाही. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. गाडी फार वेगाने आली. बापरे किती वेगाने आली गाडी. उद्गारार्थी वाक्य करा म्हणेन तो. उद्गारार्थी वाक्य. गाडी फार वेगाने आली. बापरे किती वेगाने आली गाडी. गाडी फार वेगाने आली. बापरे किती वेगाने आली गाडी. गाडी फार वेगाने आली. बापरे किती वेगाने आली गाडी. गाडी फार वेगाने आली. बापरे किती वेगाने आली गाडी. तो कधीच खोटे बोलत नाही. तो नेहमी खरे बोलतो. तो कधीच खोटे बोलत नाही. तो नेहमी खरे बोलतो. तो कधीच खोटे बोलत नाही. तो नेहमी खरे बोलतो. तो कधीच खोटे बोलत नाही. तो नेहमी खरे बोलतो. तो कधीच खोटे बोलत नाही. तो नेहमी खरे बोलतो. तू आता काही लहान नाहीस. तू आता मोठा झाला आहेस. तू आता काही लहान नाहीस. तू आता मोठा झाला आहेस. तू आता काही लहान नाहीस. तू आता मोठा झाला आहेस. तू आता काही लहान नाही. तू आता मोठा झाला आहेस. तू आता काही लहान नाही. तू आता मोठा झाला आहेस. मुलांनी चांगला अभ्यास करावा. वावे विद्यार्थी. आज्ञार्थी वाक्य करा म्हणते. आज्ञा.
मुलांनो चांगला अभ्यास करा. मुलांनो चांगला अभ्यास करा. आज्ञार्थी वाक्य. मुलांना चांगला अभ्यास करा. मुलांनी चांगला अभ्यास करावा. मुलांनो 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 चांगला अभ्यास करा. ते काम खूप मोठे आहे. ते काम काही छोटे नाही. ते काम काही छोटे नाही. नकारार्थी वाक्य म्हणतो. ते काम खूप मोठे आहे. ते काम काही छोटे नाही. ते काम खूप मोठे आहे. ते काम काही छोटे नाही. ते काम खूप मोठे आहे. ते काम काही छोटे नाही. ते काम खूप मोठे आहे. ते काम काही छोटे नाही. ते काम खूप मोठे आहे. ते काम काही छोटे नाही. साहेबांनी पत्रक फाडून फेकून दिले. साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले. संयुक्त वाक्य म्हणेन तो. संयुक्त वाक्य करा म्हणे. जर तर मिश्र वाक्य येते. बरोबर आहे. हे सरळ वाक्य आहे. हे सरळ वाक्य आहे. हे सरळ वाक्य फक्त संयुक्त वाक्य हेच आहे. आणि हा शब्द आणि व समुच्चय विकल्प निवडतो. समुच्चय विकल्प निवडत्व परिणाम. समुच्चय विकल्प निवडत्व परिणाम. संयुक्त वाक्य नाही. आणि व वगैरे ते समुच्चय विकल्प निवडत्व परिणाम मिश्र वाक्यवाले. हां. साहेबांना पत्र फाडले आणि फेकून दिले. हे येते ते. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. पुढे दिलेल्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा. प्रश्नार्थी वाक्य प्रश्नचिन्ह पाहिजे. ठीक आहे. प्रश्नचिन्ह पाहिजे. प्रश्नचिन्ह तिघा ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल. बरोबर आहे. सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल. अशी कुणाची इच्छा नसेल. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. आपले सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. मोस्ट टाइम बी बहुत बार आया. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. आपले सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. मला ताप आला. मी शाळेत जाणार नाही. सदरच्या वाक्यापासून बनणारे मिश्र वाक्य पाहिजे. या परिणाम पाहिजे. परिणाम. समुच्चय विकल्प निवडतो. मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. परिणाम पाहिजे. समुच्चय विकल्प निवडतो. परिणाम. मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. केवळ वाक्य. मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला नाही. हा कारण दर्शकमध्ये येत नाही. मिश्र वाक्यातील खालील कोणते. बरोबर. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. म्हणून मी शाळेत जाणार नाही. परिणाम आहे ना आता. मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. म्हणून पाहिजे फक्त. म्हणून लावून द्या. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. जसं तसं वाक्य पाहिजे. फक्त येईल म्हणून जोडून द्या. सेंटेन्स सिक्वेन्स लगातार करणे का. पुढील दोन विधाने वापरून त्याचे केवळ वाक्य बनवा. लता गाणे म्हणत होती. कोणीतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत होती. कोणतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत असताना कोणतरी दगड फेकून मारला. जेव्हा तेव्हा मिश्र वाक्य. जेव्हा तेव्हा मिश्र वाक्य. ये तो कॅन्सल हो गया. मिश्र वाक्य. जेव्हा तेव्हा मिश्र वाक्य. लता गाणे म्हणत होती म्हणून. समुच्चय विकल्प निवडण्याचा परिणाम. म्हणून नाही. ह्या चुकीचा आहे. लता गाणे म्हणत होती आणि हा संयुक्त आहे. दोन नंबर बरोबर. लता गाणे म्हणत असताना कोणतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत होती. कोणतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत असताना कोणतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत होती. कोणतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत असताना कोणतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत होती. कोणतरी दगड फेकून मारला. लता गाणे म्हणत असताना कोणतरी दगड फेकून मारला. ही काही वाईट कल्पना नाही. ही चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही. ही चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही. ही चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही. ही चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही. ही चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही. ही चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही. ही चांगली कल्पना आहे. हा श्रीमंताचा पोर आहे. तो आहे खुळा. आमची स्थिती तशीच आहे. या वाक्यांचे एका केवळ वाक्यात रूपांतर करा. त्या अनुषंगाने खालीलपैकी केवळ वाक्याचा पर्याय कोणता. हा श्रीमंताचा पोर आहे. तो आहे खुळा.
आमची स्थिती तशीच आहे. आला केवळ वाक्य बनवायचं आहे. आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खोड्या पोरासारखी आहे. अच्छा, मोस्ट आय एम पी. आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खोड्या पोरासारखीच आहे. हा श्रीमंताचा पोर आहे, तो आहे खोडा. आमची स्थिती तशीच आहे. आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खोड्या पोरासारखीच 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 आहे. तो धीट मुलगा आहे, तो भित्रा मुलगा नाही. धीटच्या विरुद्धार्थी भित्रा. तो धीट मुलगा आहे, तो भित्रा मुलगा नाही. 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 सारे भारतीय माझे बांधव आहेत. विधानार्थी. विधान दिलं आहे आणि स्वार्थीमध्ये फक्त काळाचा बोध होतो. आज्ञामध्ये विद्यार्थ्यामध्ये भावी विधानार्थी. विधान आहे फक्त. सारे भारतीय माझे बांधव आहे. विधानार्थी. सारे भारतीय माझे बांधव विधानार्थी वाक्य. सारे भारतीय माझे बांधव विधानार्थी वाक्य. सारे भारतीय माझे बांधव विधानार्थी वाक्य. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे वाक्य नकारार्थीवर आहे. वाचन सारखा दुसरा उत्तम मित्र नाही. बरोबर आहे. नाही पाहिजे. म्हणजे एकच वाक्य बरोबर आहे. नकारार्थीमध्ये एकच नाही आहे म्हणून. वाचन सर्वात उत्तम मित्र आहे. वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून नुकताच काळाचा बोध होतो. काळाचा फक्त काळाचा बोध. स्वार्थी वाक्य. केवळ काळाचा बोध 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 स्वार्थी वाक्य. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. जर तर संकेतार्थ. जर तर संकेतार्थ. जर तर संकेतार्थ. निमंत्रण आले जर तर मी येईल. जर तर संकेतार्थ. जर तर संकेतार्थ. मुलांनो सर्वांनी रांगेत उभे राहा. हा संबोधन आज्ञार्थी दिले आहे. विद्यार्थी संकेतार्थी. स्वार्थी तर काहीच नाही आहे. काळाचा बोध होत नाही. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी. आज्ञा दिलेली आहे ना. आज्ञा दिलेली आहे. अबो केवढी प्रचंड आग. ही उद्गारार्थी वाक्य आहे. हे उद्गारार्थी वाक्य आहे. सुखी सगळ्यांना ठेव देवराया. आज्ञा दिलेली आहे. आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य आहे. सुखी सर्वांना ठेव देवराया. आज्ञार्थी वाक्य आहे. स्वार्थीमध्ये केवळ काळाचा बोध होतो. तो धावताना पडला. या वाक्याच्या उद्गारार्थी वाक्याचा पर्याय निवडा. उद्गारार्थी फक्त एकच दोन चीज आहे ना. अरे रे धावताना नाही. उद्गारार्थी म्हणजे अबब धावत. अरे रे धावताना पडला तो. अरे रे धावताना पडला तो. मोस्ट टाइम पे तो धावताना पडला. अरे रे धावताना पडला तो. तो धावताना पडला. अरे रे धावताना पडला तो. तो धावताना पडला. अरे रे तो धावताना पडला तो. अरे रे 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 धावताना पडला तो. धावताना पडला. अरे रे धावताना पडला तो. कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीतिसंगम आहे. या वाक्याच्या प्रकार ओळखा. एका दुसऱ्याची भर. विधार्थी. उद्गार प्रश्नार्थ काय नाही. विधार्थी आहे. कराडमध्ये कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीतिसंगम आहे. विधार्थी. ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा. आज्ञा दिलेली आहे. या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा. ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नये. ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका. ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका. ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका. ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा. ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. माझ्या सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. मोस्ट टाइम पे. आता 2 वेळेस आला. सेकंड टाईम आला. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली म्हणजे विरोध केला नाही. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही म्हणजे सहमती दिली. जर अभ्यास केला तर गाव असेल. जर तर मिश्र वाक्य. या वरील वाक्याचा प्रकार कोणता. मिश्र वाक्य. जर तर मिश्र वाक्य. जर तर मिश्र वाक्याचा संकेतार्थ. प्रत्येकाने कायदा पाळावा विद्यार्थ. प्रत्येकाने कायदा पाळावा विद्यार्थ. त्याचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार होता. गावी गेला ना. फक्त विधान लिहिले आहे. स्वार्थीमध्ये काळाचा बोध होतो. विधानार्थी आहे. विधानार्थी. आता हो विधानार्थी हा. मोस्ट टाइम पी. त्याचा मोठा भाऊ गावी गेला. विधानार्थी. त्याचा मोठा भाऊ गावी गेला. मोस्ट टाइम पी. कारण की तो होकारार्थी पण दिला आहे. खालीपैकी होकारार्थी वाक्य कोणता. नको. नाही पाहिजे. हे शब्द पाहिजे नाही. एकच बरोबर आहे. समीर धीट मुलगा आहे. बाकी सगळं प्रत्येक ठिकाणी नाही आहे. मुलांनी खरे बोलावे. वावी विद्यार्थ.
म्हणजे अकारण रूपी म्हणजे नकारार्थी. नकारार्थी अकारण रूपी नकार. मुलांनी खोटे बोलू नये. मुलांनी खोटे बोलू नये. मुलांनी खोटे बोलू नये. अरे रे, फार वाईट परिस्थिती. उद्गारार्थवाचक. पुढील वाक्याचे प्रकार बघा. काय मज्जा आली सहली तर उद्गारार्थी. काय मज्जा आली सहली. पुढे उद्गारार्थी चिन्ह म्हणून उद्गारार्थी. पुढील वाक्यातले क्रियापद. देवा सर्वांना सुखटे आज्ञा दिलेली. आज्ञार्थी. मुलांनी शिस्त पाळावी व्हावी विद्यार्थ. मुलांनी शिस्त पाळावी व्हावी विद्यार्थ. मुलांनी शिस्त पाळावी व्हावी विद्यार्थ. उद्गारवाचक. दोन ठिकाणी उद्गार आहे. ठीक आहे. एक प्रश्न आहे, दोन ठिकाणी उद्गार आहे. केवढा मोठा. अरे अरे बापरे, केवढा मोठा सापा. हा पाहिजे. अरे बापरे, केवढा मोठा सापा. है ना. सध्या मी ललित लेखांचा अभ्यास करतो आहे. या वाक्याचा प्रकार कोणता. सध्या मी ललित. विधानार्थी. विधान दिलेलं आहे. विधानार्थी. मोस्ट टाइम दोन्ही वेळेस विधान आला आहे. होकारार्थी पण दिला आहे, पण नेहमी प्रश्नामध्ये फक्त विधानार्थी डायरेक्ट टिक करणे का. विधानार्थी होकारार्थी आला तर विधानार्थी टिक करायचा. विधानार्थी टिक करायचा. नेहमी विधानार्थी टिक करायचा. वाक्यार्थाला बाधनांतर रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण. वाक्य रूपांतरण आहे ना. वाक्यार्थाला बाधनांतर रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण. 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 तू फारच चतुर आहेस. किती चतुर आहेस तू. किती चतुर या वाक्याचे उद्गारवाचक ना. उद्गारवाचक. किती चतुर आहेस तू. तू फारच चतुर आहेस. किती चतुर आहेस तू. तू फारच चतुर आहेस. तू किती चतुर आहेस तू. तू फारच चतुर आहेस. किती चतुर आहेस तू. तू फारच चतुर आहेस. किती चतुर आहेस तू. तू फारच चतुर आहेस. किती चतुर आहेस तू. केवढी उंच ही इमारत. केवढी उंच ही इमारत. या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. विधानार्थी. 3 ठिकाणी प्रश्न दिला आहे, एकच विधानार्थी आहे. बरोबर आहे. ये तो इलिमिनेशन से चल जाएगा. वाक्यार्थाला बाधनांतर रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण. दोबारा आहे. वाक्यार्थाला बाधनांतर रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण. वाक्यार्थाला बाधनांतर रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण. वाक्यार्थाला बाधनांतर रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण. वाक्यार्थाला बाधनांतर रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण.